रामकृष्ण हरी. मी आज इथं फार्म हाऊसच्या साठी सिमेंट ठेवण्यासाठी पत्रा शेड मारलेलं आहे. त्याचं काम असं पूर्ण झालेलं आहे. आतमध्ये पण भरून घेतले, कोबा करायचा बाकी आहे. आणि हे पाणी सारखं मारायला लागतं 3 टाईम. उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून ही बघा नवीन टेक्नॉलॉजी चालवली आहे. शेतातला ड्रिपचा पाईप घेतला आणि त्याला असा पूर्ण येडा मारला बांधकामाला. हे आपोआप पाणी त्याच्यावर पडतंय बघा, तुम्ही पाहू शकता. भिंतीवर पाणी आपोआप पडतंय. आता उन्हाचं पण शिरवाळ्याचं पण पाणी मारायची गरज नाही. हे आपोआप पाणी पडायचं केले. ड्रीपच हातरून टाकले ह्याला. सकाळी एकदा पाणी मारायचं, दुपारी एकदा मारायचं, संध्याकाळी एकदा मारायचं. ते एक चंबूर आहे मोटरीचा आपल्या पाण्याचा. त्याला एक असं पाईप आणून बसवलं, त्याला टेकॅप मारलं आणि एक असा ड्रिपचा पाईप बसवला. हे जोपर्यंत लाईट आहे तोपर्यंत ह्याचं पाणी पडत राहणार वरनं. तर हे असा बॅलर भरलेला होता आणि ह्याच्यातून पाणी मला बादलीनं बकेटनं टाकावं लागत होतं. त्याला अंगावर शिपडा लागायचं. म्हणून ही नवीन टेक्नॉलॉजी चालवली. डोक्यात आलं ह्याला काहीतरी केलं पाहिजे, डोकं चालवलं पाहिजे. हातपाय चालवून काय उपयोग नाही. डोकं चाललं तर सगळं आहे. डोकंच चालवायला लागतंय, डोक्यानं काम करायला लागतंय तर सगळं होतं. हे बघा पाणी कसं पडतंय सगळा बांधकामाला. पूर्ण असं ह्याला लाईनवर मारून टाकले. पे पाणी किती प्यायचं आहे ते. हे आतमध्ये पण पाणी मारलं. आतमध्ये पण हे असं भरले, फुल दगड भरले, खडूक भरले. आता ह्याला सिमेंटचा कोबा करायचा आहे. मिस्त्रीचं काम राहिलं. 2 गडी लावले होते, त्यांनी ते हौद भरून काढलं. आंब्याचं झाड आहे इथं बसायला, सावली छान आहे. घरी जायच्या तयारीत आहे. छान पाणी पडतंय. आता बांधकाम पर केलं ना, पलीकडे फार्म हाऊसचा पाया पडलेला आहे काढून, वाळू पडलेली आहे. अजून काय आणायचं आहे मटेरियल बाकी आहे. इनलाईनची पाईप असं बांधकाम झालं की त्याला पूर्ण जोडणार आहे. पाणी मारायचं, गडी वाचवायचं.